हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आहे ना, आमच्याकडे पण पूजेची तयारी चालू झाली आहे। तिकडं तर भरपूर सारी तयारी चालू आहे, मम्मीकडं अश्विनीकडे। तर इकडं पण चालू केली आहे आम्ही तयारी, काय काय घालायचंय काय काय नाही। तर अनुष्का म्हटली की मला पूजेला घालायला ड्रेसच नाहीये, मी कोणता घालू, सारखे सारखे तेच घालणार नाहीये। तर आता पहिले तिला एक ड्रेस घ्यायला जाणार आहे आणि तिच्या मावशा म्हटल्या की आम्ही पैसे देतो, जाऊन घेऊन ये फक्त। आणि मी पण पूजेच्या दिवशी आणि पूजेच्या आदल्या दिवशी म्हणजे 2-3 दिवस पूजा असणार आहे, त्यावेळेस काय काय घालणार ते तुमच्या सोबत नंतर शेअर करीन। आणि तुमचं काय पूजेला काय करणार तुम्ही? आपल्याला काय हाय ड्रेस आपला हाय ड्रेस घालणार आहे का? रेग्युलर मोठा जावई, मोठा जावई आता सासऱ्याने घ्यायला पाहिजे आता ना। असं थोडी आहे, तुम्ही सासऱ्यांना घ्यायला पाहिजे। आयर असं नसतं, ते काही लग्न आहे काय तुम्हाला तिकडून हे द्यायला? तो सासऱ्यांच्या आशेवर म्हणून आता सासरे घेते ना आपल्याला। हा, तुम्ही काय सासऱ्यांच्या आशेवर राहत्या। तर हे जोक करत होते, मजाक करत होते। तर आता मम्मीला आणि पप्पांना पण ड्रेस घ्यायचा पूजेसाठी आहेर म्हणून, तर ते पण आजच घेऊ। तर माझ्या सासूबाईंचा रात्रीच कॉल आला होता की तुम्ही आहेरासाठी कपडे घेतले की नाही। तर म्हटलं अजून नाही घेतले, घ्यायचे। तर त्या म्हटल्या कधी घेणार तुम्ही? घेऊन त्यांना द्यायला पाहिजे होते त्या दिवशी, पण आम्ही काही दिले नाही। आता घेऊन डायरेक्ट पूजेच्या दिवशीच घेऊन जाऊ आता। आणि पूजाला आमची सगळी फॅमिली येणार आहे, माझ्या ननंदबाई, सासूबाई आणि सासरे वगैरे सगळे येणार आहेत। सगळ्यांचं ठरलंय पूजेच्या दिवशी येणार आहे। हाय फ्रेंड्स, जर तुम्हाला पिगमिटेशन किंवा हायपर पिगमिटेशन, डाग, चट्टे, मुरुम, पुरळ यासारखे स्किन सोबत प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती आपण वेगवेगळे उपाय केलेले असतील, त्याचा तुम्हाला काही फरक पडलेला नसेल तर माझ्याकडे त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे। तर हे आहे नेचर शुअर मुलेठी पावडर। मुलेठी, ज्याला की आयुर्वेदामध्ये ज्येष्ठ मध म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि आयुर्वेदामध्ये हे खूप जास्त लोकप्रिय आहे। आणि ज्येष्ठ मध हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। जर आपण ज्येष्ठ मध सेवन केले तर आपले भरपूर सारे आजार सुद्धा बरे होतात आणि आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर सुद्धा आहे, कारण आयुर्वेदामध्ये याला खूप जास्त महत्त्व आहे। तर त्यासोबतच आपण जर मुलेठीचा फेस पॅक म्हणून यूज केला तर आपल्या स्किनला सुद्धा याचा खूप जास्त फायदा आहे। यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत आणि आपल्या स्किनवरती जे मुरुम, पुरळ, डाग, चट्टे यासारखे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा दूर होतात। आणि जर आपण हे फेस पॅक म्हणून यूज केला तर आपल्या स्किनला हे जादूचं काम करतं। आपल्या स्किनवरती जे डाग, चट्टे, पुळ्या, मुरुम आणि यासारखे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा दूर होण्यास मदत होते। त्यासोबतच पिगमिटेशन, हायपर पिगमिटेशन सुद्धा दूर होतं। तर ही आहे नेचर शुअर मुलेठी पावडर। तर ही यूज करायला खूप सोपी आहे। आपण पाण्यामध्ये किंवा इतर काही घटक टाकून त्यामध्ये त्याचा फेस पॅक बनवून आपण आपल्या चेहऱ्यावरती लावू शकतो। तर इथे ही मुलेठी पावडर दिलेली आहे, त्यासोबतच आपल्याला मध पण दिलेलं आहे, आपण हे मध त्यामध्ये यूज करू शकतो। आणि त्यासोबतच एक प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे। आणि आपण हा फेस पॅक लावल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटं थांबायचे। त्यानंतर कोमट पाण्याने आपली स्किन, चेहरा व्यवस्थित धुवून काढायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो। मुलेठी आपल्या स्किनवरच्या जखमा दूर करू शकतो। त्यासोबतच ही सूक्ष्म जंतू विरोधी सुद्धा आहे। आणि ही मुलेठी पावडर जर आपण यूज केली तर आपल्या स्किनवरती ग्लो तर येतो, त्यासोबतच सूर्याच्या किरणांपासून सुद्धा आपल्या त्वचेचं रक्षण केलं जातं। आणि पिगमिटेशन, हायपर पिगमिटेशन वरती तर हे जादूचं काम करतं। यामध्ये खूप सारे नैसर्गिक फायदे सुद्धा आहेत। त्यात महत्त्वाचं म्हणजे 100% नॅचरली आहे। तर मुलेठीमध्ये सन ब्लॉकेजिंग गुणधर्म आहे, त्यासोबतच आपल्या स्किनवरती डाग, चट्टे, मुरुम, पुरळ, उघडे छिद्रे यासारखे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा दूर होतात। आपला चेहरा उजळ होण्यास मदत सुद्धा होते आणि हे त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते। त्यासोबतच कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करते। मुलेठीमध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे, त्यासोबत स्किन ब्रेकआउट करण्यास सुद्धा प्रभावी ठरू शकतं। आणि हे आपल्या त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवते, त्यासोबतच त्वचा निरोगी राहण्यास सुद्धा मदत करते। आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता। तर अनुष्काला आलिया कट ड्रेस घ्यायचा होता, त्यामुळे मग आम्ही 1-2 दुकानं बघितले, पण एवढं काही आवडले नाही। तर आता इथं आलेलो आहे, बघू आता आवडतं की नाही। आम्ही दिवाळीचे कपडे इथे घेतले होते बरं का भाई, हां तेव्हा आलो आम्ही एवढं लांब। मस्त झालं चॉईस केलं तिने, एवढा मोठा डेक बघितला तेव्हा चॉईस झाला। तर एवढे छान छान ड्रेस होते, पण त्यामध्ये कलर काही जास्त चॉईस होत नव्हते। तर हा कलर आवडला आणि हा घेऊन टाकलाय।
तर व्हिडिओ इथेच एंड करून, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.